नमस्कार, मी नटराज तुमवाड. आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती. मित्र हो, घरकुल योजना ग्रामीण भागातील लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आता घरकुल योजनेचे पैसे लवकरच जमा केले जातील, कारण यासाठीचे एफटीओ नंबर देखील जनरेट करण्यात आलेले आहेत. पण आता बऱ्याच जणांचा हा प्रश्न आहे की आम्ही आमचं बँक खातं जे आहे ते बदललेलं आहे. जे जुनं बँक खातं डीबीटी लिंक ऍक्टिव्ह होतं ते आता डीबीटी लिंक ऍक्टिव्ह नाही, कारण आम्ही नवीन बँक खातं जे आहे ते डीबीटी लिंक ऍक्टिव्ह केलेलं आहे. तर आमच्या त्या बँक खात्यात म्हणजे नवीन डीबीटी लिंक केलेल्या बँक खात्यामध्ये घरकुल योजनेचे पैसे जमा होतील का? तर या संदर्भात मित्र आपण चला या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती जाणून घेऊयात. मित्र ही माहिती आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे, त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा. तत्पूर्वी चॅनलवरती मात्र पहिल्यांदा आला असाल आणि अजूनपर्यंत आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन अपडेट व माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम आपणास पाहायला मिळतील. आणि खाली दिलेल्या हाईप बटनला देखील न विसरता प्रेस करा. तर मित्र हो, घरकुल योजना ग्रामीण भागातील लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये घरकुल योजनेचे पैसे, मग ते पहिल्या हप्त्याचे असू देत, दुसऱ्या असू देत, तिसऱ्या असू देत, चौथ्या असू देत किंवा पाचव्या असू देत, जे काही तुमच्या घरकुल योजनेच्या हप्त्याचे पैसे तुम्हाला मिळायचे आहेत ते आता लवकरच तुमच्या खात्यामध्ये जमा केले जातील, कारण यासाठीचे एफटीओ नंबर देखील जनरेट करण्यात आलेले आहेत. तर आता तुम्ही तुमच्या खात्यामध्ये घरकुल योजनेचे पैसे जमा होणार आहेत का, तुमच्या खात्याचे एफटीओ नंबर जनरेट झालेले आहेत का, हे तुम्ही तुमच्या मोबाईलवरती चेक करू शकता. हे कशा पद्धतीने चेक करायचं या संदर्भातील सविस्तर माहिती आपण याआधीच्या या व्हिडिओमधून जाणून घेतलेली आहे. हा व्हिडिओ मी आपल्याला शेवटी स्क्रीनला दिलेला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्ही देखील तुमच्या मोबाईलवरून तुमच्या खात्यामध्ये घरकुलचे कोणत्या हप्त्याचे किती रुपये जमा होणार आहेत हे घर बसल्या चेक करू शकता. आता मित्र हो, जो प्रश्न आहे तो म्हणजे तुमचं नवीन बँक खातं तुम्ही डीबीटी लिंक ऍक्टिव्ह केलेलं असेल तर तुमच्या त्या नवीन बँक खात्यामध्ये घरकुल योजनेचे पैसे जमा होतील का? तर मित्र हो, तुमच्या त्या नवीन बँक खात्यामध्ये तुमचे घरकुल योजनेचे पैसे जमा होऊ शकत नाहीत, कारण तुम्ही घरकुल योजनेसाठी जे काही बँकेचे डिटेल्स सर्वप्रथम दिलेले होते, जे काही बँकेचं खातं तुम्ही दिलेलं होतं ते जुनं होतं, जुन्या बँकेचे डिटेल्स तुम्ही दिलेले होते आणि ते तुमचं बँक खातं आता डीबीटी लिंक इनऍक्टिव्ह दाखवत असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यासाठी रिजेक्टेड म्हणून मेसेज दाखवला जाईल. त्यामुळे तुमचं सर्वप्रथम बेनिफिशरी स्टेटस चेक करा. तुम्ही जर नवीन बँक खातं डीबीटी लिंक ऍक्टिव्ह केलेलं असेल तर त्या बँकेचे डिटेल्स तुमच्या बेनिफिशरी स्टेटस मध्ये दाखवत आहेत का पहा. जर जुन्या बँकेचे डिटेल्स तुमच्या बेनिफिशरी स्टेटस मध्ये दाखवत असतील तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जे आहेत ते एफटीओ नंबर जनरेट होऊन सुद्धा जमा होणार नाहीत, कारण तुमचं जुनं बँक खातं आता डीबीटी लिंक ऍक्टिव्ह नाही. त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये ते पैसे जमा होऊ शकत नाहीत, जरी तुमचं नवीन बँक खातं डीबीटी लिंक ऍक्टिव्ह असलं तरी देखील. तर आता त्यासाठी तुम्हाला नेमकं काय करावं लागणार, तर आता नवीन तुमचं जे बँक खातं डीबीटी लिंक ऍक्टिव्ह आहे ते तुम्हाला घरकुल योजनेसाठी द्यायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार, तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या ग्रामसेवकांकडे किंवा पंचायत समितीकडे एक अर्ज द्यावा लागेल की तुमचं जे काही जुनं बँक खातं आहे ते डीबीटी लिंक आता ऍक्टिव्ह नाहीये, नवीन बँक खातं आमचं डीबीटी लिंक ऍक्टिव्ह केलेलं आहे आम्ही, त्या नवीन बँक खात्यामध्ये आमचे घरकुल योजनेचे पैसे जमा व्हावेत यासाठी एक अर्ज जो आहे तो आपल्याला ग्रामसेवक किंवा पंचायत समितीकडे द्यायचा आहे. तुम्हाला अर्ज कशा पद्धतीने द्यायचा हे जर पाहिजे असेल तर त्याचा नमुना जो आहे तुम्ही आपल्याला आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती दिलेला आहे. टेलिग्राम ग्रुपची लिंक आपल्याला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तो ग्रुप जॉईन करून त्या ठिकाणाहून पीडीएफ स्वरूपामध्ये अर्जाचा नमुना तुम्ही डाउनलोड करू शकता आणि त्या पद्धतीने तुम्हाला अर्ज जो आहे तो तुमच्या ग्रामसेवकांकडे किंवा पंचायत समितीकडे द्यायचा आहे. तर अर्ज केल्यानंतर तुमचं जे काही नवीन बँक खातं डीबीटी लिंक ऍक्टिव्ह आहे त्याचे डिटेल्स जे आहेत ते तुम्हाला परत बेनिफिशरी स्टेटस मध्ये चेक करायचे आहेत. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या वेबसाईटवरती तुमच्या बेनिफिशरी स्टेटस मध्ये अकाउंट डिटेल्स मध्ये जेव्हा ते तुमचे बँकेचे डिटेल्स दिसतील त्याच वेळेस त्याच नंतर तुमच्या खात्यामध्ये तुमच्या घरकुल योजनेचे पैसे जमा होतील. तर मित्र ही होती आपल्यासाठी महत्त्वपूर्ण अशी माहिती. ही माहिती आपणास उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा आणि या संदर्भात आपले आणखी काही प्रश्न असतील, शंका असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी, नवनवीन अपडेटसाठी चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. धन्यवाद.